सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरातील मुख्य रस्त्यांवर खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 5 दिवसांपासून होलाराम कॉलनी अंबिका अपार्टमेंटच्या समोर ड्रेनेज कामासाठी जेसीबीचा वापर करून मोठमोठी खड्डे करण्यात आली। ड्रेनेज व पाणी पुरवठा लाईन याची कुठलीही माहिती न घेता ठेकेदाराने हा मोठा खड्डा खोदला। त्या जेसीबीच्या धक्क्याने पाण्याचा पाईप फुटल्याने ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे। महानगरपालिकेला तसेच ठेकेदाराला वारंवार तक्रार करूनही कुठलीही उपाययोजना होत नसल्याने येथील स्थानिक नागरिक व व्यापारी हे आक्रमक झाले असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। वेळीच हे काम ठेकेदाराने पूर्ण करावे, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यावसायिक समीर चव्हाण व स्थानिक नागरिकांनी दिलाय। मला महानगरपालिकेच्या प्रशासनाला सांगायचं आहे, एक लक्ष्मी इंटरप्राइजेस करून याची वॉटर सप्लायची लाईन टाकली आहे। त्याला 1 मीटर टाकायची, त्यांनी फक्त 1-1.5 फूट टाकलेली लाईन आहे आणि इथं कमीत कमी आता इथं काही महिला पण आहे माझ्याबरोबर आणि बरेच लोक जमले, 25 कनेक्शन तोडले आणि कोणी विशाल चव्हाण म्हणून इतका अरेरावीत बोलतो तो लोकांशी आणि सगळे कनेक्शन तोडून ठेवले। आज 5 दिवस झाले पाणी वाया जात आहे। सगळं हे पाणी उन्हाळ्यात कामात येईल, पाणी वाया जात आहे। ठीक आहे, आम्हाला पाणी नाही आहे, पण पाणी जे वाया जाते ते तर परत काय मिळणार नाही। तर महानगरपालिकेचे अधिकारी आणि महापौर आणि इथले नगरसेवक मला यांना सांगणं आहे की तातडीने याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या। हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर लक्ष्मी, नाहीतर नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागेल। आता आम्ही याच्या विरुद्ध FIR करायला पण चाललोय सगळ्या महिलांना घेऊन। तर महानगरपालिकेने लवकर याची दक्षता घेऊन लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा याची विनंती आहे। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।